पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। सकल हिंदू समाजामार्फत पहलगाम येथील हिंदूच्या हत्याकांडाच्या विरोधात निषेध मूक मोर्चा। जम्मू काश्मीर खोऱ्यातील पहलगाम मध्ये अतिरेक्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळ्या झाडून हल्ला केला। यामध्ये 27 पेक्षा जास्त निष्पाप पर्यटक मृत्युमुखी तर अनेक जखमी झाले। याबाबत शहादा येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध मूक मोर्चा काढून सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। सदर मोर्चाला श्रीरामवाडी चावडी चौकापासून सुरुवात झाली असता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ दहशतवादाचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले। नंतर उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटले की पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत आतंकवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला। या दहशतवादी हल्ल्यात 27 पेक्षा जास्त निर्दोष लोकांची हत्या करण्यात आली व अनेक पर्यटक जखमी झाले। या दहशतवादी हमल्यात लोकांचा धर्म विचारून हिंदू धर्माच्या निर्दोष लोकांची हत्या करण्यात आली। हे अत्यंत भयावह व माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे। दहशतवाद्यांना संरक्षण देणाऱ्या व रसद पुरविणाऱ्यांच्यावरही कारवाई करून त्यांना धडा शिकविला गेला पाहिजे। हा दहशतवादी हल्ला माणुसकीला काळीमा फासणारा असून प्रत्येकाच्या मनाला तीव्र वेदना देणारा आहे। वेडीच्या दहशतवादाचे व त्यांना संरक्षण देणाऱ्या व रसद पुरविणाऱ्या कारवाई झाली नाही तर भविष्यात त्यांची मानसिकता अजून काही निर्दोष लोकांचे जीव घेतील। पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध व्यक्त करीत आहोत। यावेळी हजारोच्या संख्येने महिला पुरुष, हिंदू महिला पुरुष उपस्थित होते। शहाद्याहून तालुका प्रतिनिधी कैलास सोनवणे यांचा रिपोर्ट।